टेनच्या मुलांची चिंता वाढली का? हिंदीला 80पैकी 80 गुण कसे मिळवावे? तर ही चिंता भेडसावत असेल तर टेन्शन घेऊ नका, कारण 80 मार्काचे क्वेश्चन पेपर मी 2 मिनिटात तुम्हाला एक्सप्लेन करणार आहोत. ओके मित्रांनो. तर पहिला विभाग जो आहे गद्य, ज्याला 20 मार्क 20 अंक आहे. 2 पॅरेग्राफ असतात, त्यावर क्वेश्चन असतात. त्यामध्ये आपणे विचारले की असा 2 मार्काचा क्वेश्चन पण असतो. त्यानंतर तिसरा एक असतो अपठित गद्यांश असतात. 2 पठित गद्यांश असतात 8 मार्काला, आणि एक अपठित गद्यांश असतो 4 मार्काला. अशा प्रकारे 8, 8, 16 आणि 4 20 मार्क असतात. त्यानंतर दुसरा विभाग आहे पद्य. पद्य हा 12 अंकाला असतो, ज्यामध्ये शुद्ध पद्यांश, प्रथम 4 पंक्तियों के सरल अर्थ लिखने के लिए असे प्रश्न विचारले जातात 2 मार्काला. म्हणजे 6-6 मार्काला असे 2 डिवाइड केले जातं. दुसरा पठित पद्यांश पढ़कर उसके ऊपर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए असा असतो. तिसरा आहे पूरक पठण. तो 8 मार्काला असतो. 4-4 अंकाला असे 2 असतात. एक प्रश्न 2 प्रश्न 2 एक असतो पठित गद्यांश, एक असतो पठित पद्यांश. त्याच्यावर 2-2 मार्काला असे 2 क्वेश्चन असतात. पुढचा विभाग आहे भाषा अध्ययन व्याकरण, ज्यामध्ये 14 मार्काला आहे. साधारणतः संधी, काल, त्यानंतर अर्थपूर्ण वाक्य बनवायला, मुहावरे अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. कारक, कारकार्थ, प्रश्नार्थक वगैरे. प्रथम प्रश्न प्रेरणार्थक, द्वितीय प्रेरणार्थक, जसं देखना, दिखाना, दिखवाना या टाईपचे कारकार्थ. तसंच भेद, पहचानना अशा प्रकारचे प्रश्न असतात. तसं अशुद्ध वाक्याला शुद्ध करून लिहा अशा प्रकारचे क्वेश्चन ह्या भाषा अध्ययनामध्ये असतात. 5वा प्रकार आहे रचना विभाग, उपयोजित लेखन, जो 5 मार्काला पत्रलेखन असतं. एक जो दुसरा असतो तो 4 मार्काला. त्याच्यावर असं असतं की दिलेला एक पॅरेग्राफ असतो जसा हा, त्यावर 4 प्रश्न तयार करायचे. एका वाक्यातले 4 प्रश्न तयार करायचे 4 मार्काला. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो, विद्यार्थ्यांनो. पुढचा आहे वृत्तांत लेखन 5 मार्कासाठी. वृत्तांत लेखन ज्याला अवघड जात असेल त्याने कहाणी लेखन हे लिहू शकतात, म्हणजे दोन्ही त्यांना ऑर आहे. त्यानंतर विज्ञापन लेखन 5 मार्कासाठी, आणि त्यानंतर निबंध लेखन 7 मार्कासाठी. शक्यतो आत्मकथा असते ते लिहायचं. एकदम छान असा 80 मार्काचा हिंदी पेपर, 80पैकी 80 मिळवून देणारा असा हिंदी पेपर तुम्ही बघू शकतात.